नमस्कार, मी चैत्राली यमगर. आपण ऐकत आहात करार एका लग्नाचा. आतापर्यंत आपण पाहिलं की रणवीरलाही नैना नावाच्या एका मुलीच्या जाळ्यातून सोडवण्यासाठी आणि स्वतःलाही आबा निकमसारख्या राजकारणी धूर्त माणसापासून वाचण्यासाठी दीपाच रणवीरजवळ लग्नाच्या कराराबद्दल बोलते. अर्थात त्यालाही तो पटतो आणि रणवीरही होकार देतो. आता पुढे काय झाले हे ऐकू. करार एका लग्नाचा भाग 8. शहरात राहिलो तर आबांची माणसं आपल्यापर्यंत कधीही पोचतील, ज्यामुळे केतकी व तिला धोका होता. तेच जर गावात राहिलो तर तात्यांचा वचक राहिला आबांवर. तिला हे कारण मनोमन पटले व तिने पुढच्या क्षणी साईन करून टाकली. ते आता 6 महिन्यांच्या लग्नाच्या करारात अडकून पडले. करारपत्रावर तिची साईन होताच दोघे दुपारचे जेवण करून गावी जाणार होते. पण त्या गडबडीतही रणवीरने तिच्यासाठी काही साड्या व केतकी बाळासाठी छोटे छोटे कपडे कोर्टातून घरी येताना खरेदी करायला विसरला नव्हता. त्याची काळजी तिच्या मनाला स्पर्शून गेली. कुठेतरी आपण जे चुकीचे की बरोबर करत आहोत या संभ्रमात ती होती. ते आता आपण बरोबरच आहोत ह्या निर्णयाला ती ठाम झाली. सर्व आवरून ती व रणवीर घराबाहेर पडले तरी दुपारचे 3 वाजलेच होते. तसं पाडेगाव 2 तासांच्या अंतरावर असल्याने ते संध्याकाळी 5-5:30 पर्यंत गावी पोहोचत होते. पण नियतीच्या मनात काय होतं हे ह्यांना कुठे माहीत होतं. पुणे सोडताच दिवे घाटात वळणांवर अचानक एक ट्रक समोरून आला. केतकीला नुकतीच झोप लागली होती म्हणून दीपानेही मागे डोकं टेकून डोळे बंद करून पडली होती. तिची किती धावपळ होतीये हे त्यालाही समजत होतंच की. त्यामुळे तिची झोपमोड होऊ नये म्हणून तो गाडी घाटातून शांततेत चालवत होता. आरशातून तिलाच न्याहाळत असताना अचानक ट्रक समोरून आल्याने तो गडबडून गेला. स्टेअरिंग दुसरीकडे फिरवायच्या नादात त्याच्या गाडीला ट्रकचा धक्का बसलाच, ज्यामुळे मोठा आवाज आला. तसे दीपाने डोळे उघडले आणि समोरचं दृश्य पाहिलं. ती चांगलीच घाबरली होती. पण प्रसंगावधान राखून तिने पटकन स्टेअरिंग फिरवलं आणि मोठा होणारा अपघात सहज टळला. तो तिच्यापेक्षा जास्त घाबरला होता. आपण त्यांचं संरक्षण करू शकणार नाही या भावना मनात त्या क्षणी जागरूक झाल्याने त्याचे हात थंड पडले होते. तिने पटकन गाडी एका बाजूला घेतली. नशिबाने घाट संपला होता. आर यू ओके? तिने मागच्या सीटवर केतकीला ठेवून पटकन पाण्याची बॉटल त्याच्या हातात दिली. तसं कसलाही विचार न करता त्याने बाटली तोंडाला लावून घटाघटा पाणी पिलं व बाहेर आला. ती उरलेली बॉटलही आपल्या डोक्यावर ओतली. गार पाणी पडल्याने डोकंही कुठे शांत झालं आणि मनात चाललेली चलबिलही. ती आत बसून त्यालाच न्याहाळत होती. रिलॅक्स रणवीरजी, आम्हाला काहीही झालं नसतं. आयदर तुम्ही ते घडूच दिलं नसतं, ती त्याच्या खांद्यावर हात ठेवत बोलली. त्याने आश्चर्याने तिच्याकडे पाहिले. त्यालाही 2 कारणे होती. एकतर तिने तो काहीही न बोलता त्याच्या मनातले भाव ओळखू शकली होती आणि दुसरं म्हणजे आज भाऊजी न म्हणता ती रणवीरजी म्हणाली होती. सॉरी, मी तुम्हाला नावाने हाक मारल्याबद्दल. पण आता आपण नवीन आयुष्याला सुरुवात करत आहोत आणि लोकांचा असा गैरसमज झाला आहे की मी राणाजींना दगा दिला आहे, त्यांचा खून करून तुमच्याबरोबर पळून आली आहे. ती त्याच्या मनात चाललेल्या भावना ओळखून बोलायला लागते. मला वाटतं ते आपण जोपर्यंत आबांविरोधात काही ठोस पुरावे मिळत नाहीत की त्यांनीच राणाजींचा खून केला आहे तोपर्यंत हे असं भासवणं सध्या गरजेचं आहे, अगदी तुमच्या घरातही. त्यामुळे आपल्याला असं भाऊजी वहिनी न बोलता नावानेच हाक मारावी लागेल. आय थिंक मला काय म्हणायचं आहे ते कळत असेल. ती काहीतरी विचार करून त्याला बोलते. तोही तिच्या बोलण्याचा विचार करत म्हणाला. काय शिजते तुमच्या डोक्यात? सध्या तरी चहा घ्यावा असं, ती हसत उत्तरते. ओह सॉरी, तो बोलला. तुम्हाला चहाची गरज तासातासाला भासते हे मी विसरलोच होतो. तो इकडे तिकडे पाहत हसत बोलतो. पण इथे जवळपास कुठे हॉटेलच काय तर साधी टपरीही दिसत नाही. टपरीची गरज नाही म्हणत ती गाडीत असलेल्या आपल्या बॅगेतून चहाचा थर्मास व 2 कप काढते. सखू मावशी म्हणत होत्या तुम्हालाही सारखा चहा लागतो, तुमची कमजोरी आहे म्हणे. ती कपात चहा होतच म्हणते. हो, म्हणजे ते स्वतःचं हॉटेल असल्याने सवय लागली आहे, तो तिने दिलेल्या चहाचा कप हातात पकडत म्हणतो. या सखू मावशीला पण ना
काय सांगायची गरज होती माझी कमजोरी? तो दुसरीकडे तोंड करून पुटपुटतो. काही म्हणालात का? त्याचा अंधुकसं पुटपुटणं तरी तिच्या कानावर आल्याने तिला हसायला येतं. नो, नाही. तो थोडं मोठ्यानेच मान नकारात हलवत म्हणाला. झालं असेल तर निघायचं का? दोघांचे कप गाडीतल्या कॅरीबॅगेत ठेवून तो आत बसत म्हणाला. जशी ती जाऊन मागे बसली व पुन्हा त्यांचा प्रवास सुरू झाला. मला एक कळत नाही, पण मी जर गाडी इतकी स्लो चालवत होतो तरी अशी चूक माझ्याकडून झालीच कशी? तो गाडी चालवता चालवता बोलतो. होतं असं कधी कधी. वळण होतं ना, म्हणून कळालं नसेल. ती बाहेर बघत म्हणाली. नाही हो, आपली गाडी मी मुद्दामून स्लो चालवत होतो, अगदी काळजीपूर्वक. तो म्हणाला. मग तुम्हाला काय वाटतंय, समोरचा ट्रक चुकीचा होता? ती त्याच्याकडे आश्चर्याने पाहत विचारते. आय थिंक सो. तो आत्ताही गाडी चालवताना मगाशी झालेल्या प्रसंगाचा विचार करत बोलला. त्याला आता तो जशाच्या तसा प्रसंग समोर दिसत होता. गाडी थांबवा. ती अचानक बोलल्याने त्याने पटकन गाडी एका साईडला घेतली आणि काय झालं या भावनाने तो तिच्याकडे पाहायला लागला. उतरा खाली. ती खाली उतरून त्याच्या बाजूने आली आणि गाडीचे दार उघडून त्याला बाहेर यायला सांगितलं. तसं तो पडत्या फळाची आज्ञा मानून बाहेर आला आणि ती चालक सीटवर बसली व त्याच्या शेजारच्या सीटवर बसायला सांगितलं. तोही चुपचाप बसला. त्याला आता कळालं की तिने असे का केलं, कारण समोरून परत ट्रक एक भरधाव येत होता. आपण परत हरवल्याची गोष्ट लक्षात आल्याने परत त्याच प्रसंगाला सामोरं जाणार होतो, पण परत तिच्याच प्रसंगावधानाने आपण वाचलो ही गोष्ट लक्षात येताच त्याची शरमेने मान खाली गेली. तोच समोरचा ट्रक भरधाव गेला, पण आता त्याचं लक्ष त्या ट्रकवर गेलं. त्याला वेगळंच काहीतरी जाणवलं. मगाशी आलेला ट्रक आणि आताच्या ट्रकच्या सुरुवातीला नंबर जवळजवळ सारखाच होता. केनं स्टार्ट झाला होता याचा अर्थ तपशील कर्नाटकचा आहे समजत होतं, पण एवढंच कारण पुरेसं नव्हतं त्याला संशयाला, कारण हे जनरल होते नंबर प्लेट. पण मगाचा ही ड्रायव्हर आणि आत्ताचा ड्रायव्हर मुद्दाम गाडी आडवी तिडवी चालवत होते. तेही त्याच्याच गाडीपाशी आल्यावर हे त्याच्या मिनिटाच्या कालावधीच लक्षात आलं होतं. कुठेतरी पाणी मुरतंय असं त्याला वाटू लागलं. चलायचं का? त्याला तसंच विचारात हरवलेलं पाहून शेवटी तिने हॉर्न वाजवत त्याला आवाज दिला. हो. तो भानावर येऊन तिला म्हणाला. ते जरा इथं जवळच असलेल्या पोलीस स्टेशनवर गाडी नेऊयात. त्याचं बोलणं आधी तिला समजलंच नाही म्हणून ती गोंधळून पाहत होती. माझा एक जवळचा मित्र आहे या स्टेशनवर. त्याला जरा काही विचारायचं आहे. त्याने तपशील थाप मारली. कारण आपण जो विचार करत आहोत ते खरं आहे की खोटं हे अजून तो स्वतः शुअर नव्हता. त्यामुळे तीही बरं म्हणून चालवायला लागली. 10 मिनिटातच पोलीस स्टेशन आलं तसं त्याने तिला तिथंच थांबवून आत गेला. पोलिसांशी आपली शंका बोलून दाखवून काही वेळातच परत बाहेर आला आणि ते पाडेगावला आले.